हाय एवरीवन, इंटीरियर आईएसएस बाय निहारा में आप सबका स्वागत है। इफ़ यू हैव बीन फॉलोइंग अस फॉर क्वाइट सम टाइम, यू नो दैट एवरी ईयर हम एक गणपति डेकोरेशन का वीडियो अपलोड करते हैं एंड स्पेसिफिकली इको फ्रेंडली गणपति डेकोरेशन का वीडियो अपलोड करते हैं। इट इज़ लाईक अ लिटल रिच्युअल आणि दोन गोष्टींसाठी हा व्हिडिओ आम्हाला स्वतःला खूप स्पेशल वाटतो। आम्हाला याची खूप उत्सुकता असते। पहिली गोष्ट कारण आपण इको फ्रेंडली गणपती डेकोरेशन करतो, त्याच्यामुळे वेगवेगळे मटेरियल्स एक्सप्लोअर करतो। कधी विटा वापरून डेकोरेशन आपण केलंय, कधी पुस्तकं वापरून केलंय, कधी काठ्या वापरून केलंय, कधी साड्यांचे फॉल वापरून डेकोरेशन केलंय। तर प्रत्येक वर्षी जे आपण डेकोरेशन केलं त्याची एक प्लेलिस्ट बनवली आहे आणि इथे एक आय बटन आहे, त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही सगळे व्हिडिओज बघू शकता। आणि दुसरी गोष्ट म्हणजे पूर्ण वर्षामध्ये हा एक व्हिडिओ आपण मराठीत करतो, सो आमच्या टीमला याची खूप जास्त उत्सुकता असते आणि साधारणतः जुलै एंड आणि ऑगस्टमध्ये आम्हाला असे कमेंट्स यायला लागतात यूट्यूबवरती आणि इंस्टाग्रामवरती की तुम्ही यावर्षी कुठलं डेकोरेशन करताय। सो फायनली हा जो व्हिडिओ आहे, हे जे डेकोरेशन केलंय, जे तुम्ही थंबनेलमध्ये पाहिलं ते डेकोरेशन आम्ही केलेलं आहे। थोडीशी चिकाटी जास्त लागेल पण सोपं आहे करायला। व्हिडिओ येण्यासाठी थोडासा लेट जरी झाला असेल तरी तुम्ही अजूनही हे डेकोरेशन करू शकता। तुमच्या मित्र परिवारामध्ये कोणाकडे गणपती असतील तर त्यांच्याबरोबर हा व्हिडिओ जरूर शेअर करा। चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। साहित्य पाहिलं तर ह्या पूर्ण डेकोरेशनचा खर्च अंदाजे 3-3.5 हजार इतका होतो। जर तुम्ही एका दिवसात चिकाटीनी 4-5 तास बसला तर आय थिंक 2-3 दिवसामध्ये हे कंप्लीट होईल। पण फ्रँकली स्पीकिंग आम्ही हे एक दिवस आणि एक रात्रीमध्ये कंप्लीट केलंय, कारण मी पहिले वेगळं डेकोरेशन करत होतो पण ते आम्हाला काही जमत नव्हतं। मग आम्ही डिसाईड केलं की नाही, आपण काहीतरी वेगळं करायला पाहिजे। सो आम्ही हे डेकोरेशन केलं। पण आमच्याबरोबर मी, स्वप्नील, अर्जुन, आकाश, राहुल आम्ही सगळेजण होतो। तुम्ही व्हिडिओमध्ये बघाल तर त्याच्यामुळे जर आय थिंक प्रत्येक घरामध्ये 4-5 जण जरी असतील आणि तुम्ही ॲट अ स्ट्रेच केलं, जरी वेळ नसेल तरी तुम्ही 2 दिवसामध्ये किंवा एक दिवस एक रात्रीमध्ये आमच्यासारखं कंप्लीट करू शकाल। आणि जरी दिसायलाच वाटत असेल खूप जास्त खिचकटे आणि प्रत्येक एक धागा त्याच्यामध्ये कसा लावलाय, पण ॲक्च्युली खूप सोपं आहे। जे मटेरियल आम्ही ह्याच्यासाठी यूज केले तो एक पडदा आहे, डोरची साईज असते ती साईज आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही पाहिलं असेल बऱ्याच वेळेला एकतर त्याच्या खाली धागे असतात किंवा बऱ्याच वेळा मणी वगैरे लावलेला पडदा असतो। साधारणतः लोक लिव्हिंग रूम आणि किचनच्या मध्ये वगैरे असे पडदे यूज करतात। सो हा एक रेडीमेड पडदा आहे, त्याला आम्ही फक्त वरती बांधलंय। आता वरती कशा पद्धतीने सस्पेंड केलंय आणि तुम्ही कसं करू शकता ते आपण व्हिडिओमध्ये पुढे बघूया। बट हे तुम्हाला खूप इझिली मिळेल असं मटेरियल आहे, हे रेडी आहे। आपल्याला फक्त फॉर्मवरती फोकस करायचं आणि आपल्याला खूप पॉसिबिलिटीज आहेत, खूप वेगवेगळे फॉर्म क्रिएट करू शकतो। खूपच इझिली तुम्हाला मिळू शकेल। आम्ही हा क्रॉफर्ड मार्केटमधून आणलाय। जर तुम्ही मुंबईत राहत असाल तर तुम्ही तिथून घेऊ शकता। जर वेळ नसेल तर तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकता। खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक्स दिलेले आहेत, त्याच्यावर क्लिक करा, पडदा ऑर्डर करा। या डेकोरेशनमध्ये आम्ही ॲक्च्युली 4 पडदे यूज केलेत। 3 पांढरे आहेत आणि एक मरून कलरचा पडदा आहे। तर ते ह्याच्यावरती पण डिपेंड करतं की तुमच्या मूर्तीची साईज किती आहे। तर आमच्या डोक्यामध्ये जी आयडिया होती, आम्ही विचार केला सस्पेंडेड लाईट किंवा शँडलियर्स असतात त्याचे फोटोज आम्ही इथे ॲड करू। तर त्या हिशोबाने आम्ही विचार केलेला की ते थोडंसं जरा भरलेलं दिसलं पाहिजे, मागे खूप जास्त गॅप्स नाही दिसले पाहिजेत, म्हणून आम्ही तेवढे पडदे यूज केलेत। आता तुमची मूर्ती केवढी त्याच्यावरती डिपेंड करतं। साधारणतः 1.5 फुटाची मूर्ती जरी असेल तरी तुम्ही सेम ह्या स्केलचं डेकोरेशन करू शकाल। जर मूर्ती मोठी असेल तर ऑब्व्हियसली तुमचा बेस थोडा मोठा होईल, तर तुम्हाला हे जे एन्क्लोजर आहे त्याच्यासाठी जास्त तुम्हाला धागे लागतील, जास्त पडदे लागतील। तर मला असं वाटतं की ऑर्डर करतानाच थोडे एक्स्ट्रा ऑर्डर करून ठेवा, कारण एका पडद्याची कॉस्ट तेवढी नाही आहे। पण जर तुम्हाला ते करताना कमी पडले तर वेटिंग टाईम जास्त आहे आणि मे बी आता तेवढा वेटिंग टाईम नसेल आपल्याकडे।
ह्या पद्धतीने आपलं डेकोरेशन कंप्लीट झालेलं आहे. व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद. जर तुमच्या मित्रपरिवारामध्ये नातेवाईकांमध्ये कोणाकडे गणपती असेल तर हा गणपती डेकोरेशनचा व्हिडिओ आणि असे बाकीचे व्हिडिओ जे आपण इको फ्रेंडली डेकोरेशनचे केलेत ते त्यांच्याबरोबर जरूर शेअर करा. जर गणपती डेकोरेशनचे व्हिडिओ शोधता शोधता तुम्ही या चॅनलपर्यंत पोहोचला असाल तर इथे आपण इंटिरियर डिझाईनचे व्हिडिओज बनवतो. मग जे मार्केटमध्ये नवीन नवीन प्रॉडक्ट्स येतात त्याच्याबद्दल किंवा आमच्या जे साईट्स आहेत त्याचे बिहाइंड द सीन्सवाले व्हिडिओज, कुठले मटेरियल्स यूज केले, प्लॅनिंग कशा पद्धतीने केलेलं आहे, क्लायंटचे रिक्वायरमेंट्स काय होते आणि जे छोटे छोटे प्लॅनिंगचे टिप्स असतात. आणि साधारणतः स्पेसिफिकली जर मुंबईच्या कॉन्टेक्समध्ये बघितलं तर इथे जागा इतकी कमी असते की कमीत कमी जागेमध्ये तुम्ही सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने बसवू शकाल अशा पद्धतीचे व्हिडिओज या चॅनलवर असतात. जर तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच्या आता व्हिडिओला पॉज करा, चॅनलला सबस्क्राईब करा, ऑल व्हिडिओज या ऑप्शनला जरूर सिलेक्ट करा. त्यामुळे प्रत्येक वेळेला जेव्हा आम्ही एक नवीन व्हिडिओ अपलोड करू तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तो व्हिडिओ तुम्ही बघू शकाल. अजून काय बोलायचं तुम्हाला? ओके. आणि तुमच्या मित्रपरिवारांमध्ये, नातेवाईकांमध्ये कोणाला इंटिरियर डिझाईनमध्ये इंटरेस्ट असेल किंवा जर कोणी स्वतःच्या घराचं रेनोव्हेशन करत असेल तर हे चॅनल त्यांच्याबरोबर जरूर शेअर करा. जायच्या आधी मला खाली कमेंट्समध्ये सांगा की आजच्या व्हिडिओमध्ये असं काय होतं जे तुम्हाला खूप आवडलं. एखादी नवीन गोष्ट जर तुम्ही आज या व्हिडिओमधून शिकला असाल तर त्याच्याबद्दल पण जरूर लिहा. मला हेही सांगा की तुम्ही यावर्षी कुठलं डेकोरेशन करत आहात आणि कुठलं मटेरियल तुम्ही त्याच्यासाठी वापरत आहात त्याच्याबद्दल नक्की लिहा. आम्हाला तुमचे कमेंट्स वाचायला खूप आवडतात. लवकरच भेटूया एक नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय.